नमस्कार विद्यार्थी मित्रांनो. आज आपल्या भारतावर कोविड-19मुळे आलेलं जे कोरोनाचं संकट आहे त्याच्यामध्ये ऑनलाईन शिक्षणाला खूपच महत्त्व प्राप्त झाल्याचं दिसून येतं. कारण आज विद्यार्थी महाविद्यालयामध्ये येऊन शिक्षण घेऊ शकेल की नाही काही काळापुरतं तरी ही शंका निर्माण झाल्याचं आपल्याला दिसतं आणि त्यामुळं आपल्याला ऑनलाईन पद्धतीने विद्यार्थ्यांना शिक्षण देणं क्रमप्राप्त झाल्याचं काही काळापुरतं तरी दिसून येतं आहे. आज आपण MA भागचे तुम्ही जे विद्यार्थी आहात त्यांच्यासाठी आपला जो पेपर आहे नॅशनल मूवमेंट इन इंडिया याच्यामधल्या एका युनिटची चर्चा आपण करणार आहोत. त्यामध्ये प्रामुख्याने आपण हे पाहणार आहोत की भारतीय राष्ट्रीय काँग्रेसची स्थापना आणि तिने भारतीय स्वातंत्र्य चळवळीमध्ये दिलेलं योगदान. आपल्याला कदाचित माहीत असेल की भारतीय राष्ट्रीय काँग्रेस ही जी संघटना आहे हिची स्थापना एका अभारतीय माणसानं केल्याचं दिसतं. त्यांचं नाव आहे ॲलन ऑक्टेव्हियन ह्यूम. हा एक निवृत्त सनदी अधिकारी होता. भारतामध्ये खूप वर्ष प्रशासनामध्ये यांनी काम केलेलं होतं आणि 1885 साली त्यांनी काही समविचारी लोकांना एकत्र घेऊन भारतीय राष्ट्रीय काँग्रेस ह्या संघटनेची स्थापना केल्याचं दिसून येतं. आता आपल्याला प्रश्न पडेल की भारतीय राष्ट्रीय काँग्रेसची स्थापना त्यांनी का केली किंवा ही संघटना त्यांनी का स्थापन केली. त्याचं मुख्य कारण असं आहे की आपल्या सर्वांना माहिती आहे की 1857 साली भारतातील काही संस्थानिक लष्करामधील सैनिक आणि उत्तर भारतातील बऱ्याच लोकांनी इंग्रजांच्या विरोधात 1857 साली उठाव केला. हा उठाव जरी चिरडून टाकण्यामध्ये इंग्रज यशस्वी झाले असले तरी भारतीयांमध्ये खूप मोठ्या प्रमाणात असंतोष त्यावेळी निर्माण झालेला होता. तिथूनच मोठ्या प्रमाणात भारतीयांच्या मनात राष्ट्रवादाला चालना मिळाली आणि म्हणून ॲलन ऑक्टेव्हियन ह्यूम ह्या सनदी अधिकाऱ्याला असं वाटत होतं की भारतीय लोकांच्या मनातील हा असंतोष जर असाच राहिला तर पुन्हा तशा प्रकारचा उठाव भारतामध्ये होईल आणि इंग्रजी सत्तेला इथून काढता पाय घ्यावा लागेल. म्हणून भारतीय लोकांच्या असंतोषाला कुठंतरी वाट मिळावी, त्यांच्या मनातील असंतोष त्यांना व्यक्त करता यावा, एखादं व्यासपीठ त्यासाठी उपलब्ध असावं याच्यासाठी त्यांनी भारतीय राष्ट्रीय काँग्रेस या संघटनेची स्थापना केली. खरं तर भारतीय राष्ट्रीय काँग्रेस जिला आपण आताच्या कालखंडामध्ये काँग्रेस म्हणून ओळखतो ह्या संघटनेने भारतीय स्वातंत्र्य चळवळीमध्ये खूप मोठं योगदान दिल्याचं दिसून येतं. सुरुवातीच्या काळामध्ये फक्त 72 प्रतिनिधी संपूर्ण देशामधून ह्या काँग्रेसच्या पहिल्या अधिवेशनाला उपस्थित होते. भारतीय राष्ट्रीय काँग्रेसने भारताला स्वातंत्र्य मिळेपर्यंत जे काही काम केलं त्या कामाची विभागणी मुख्यत्वे 3 टप्प्यामध्ये करता येते किंवा 3 कालखंडामध्ये करता येते. त्यामध्ये पहिला कालखंड म्हणून ओळखला जातो तो आहे मवाळ कालखंड आणि हा काळ आहे 1885 ते 1905. दुसरा कालखंड जहाल कालखंड म्हणून ओळखला जातो तो आहे 1905 ते 1920 सालापर्यंत आणि तिसरा टप्पा किंवा काँग्रेसचा तिसरा कालखंड म्हणजे गांधी युग आणि तो कालखंड आहे 1920 ते 1947. आज आपण मवाळ कालखंडाविषयी माहिती घेणार आहोत किंवा ह्या मवाळ कालखंडामध्ये नेमक्या कुठल्या घडामोडी घडून आल्या याचा आपण थोडासा अभ्यास घेणार आहोत. पहिली महत्त्वाची गोष्ट म्हणजे 1885 म्हणजे काँग्रेसच्या स्थापनेपासनं 1905 सालापर्यंतचा हा जो कालखंड ह्याला मवाळ कालखंड असं का म्हटलं जातं. त्याचं कारण असं आहे की ह्या कालखंडावरती प्रामुख्याने मवाळ विचारसरणीच्या नेत्यांचं वर्चस्व होतं. म्हणजे भारतीय राष्ट्रीय काँग्रेसवरती मवाळांच्या विचारसरणीचा पगडा असल्याचं आपल्याला दिसून येतं. मग हे मवाळ विचारसरणीचे नेते कोण कोण होते तर त्यामध्ये तुमचे बद्रुद्दीन तय्यबजी, गोपाळकृष्ण गोखले, फिरोजशाह मेहता, दादाभाई नौरोजी, व्योमेशचंद्र बॅनर्जी, त्याच्यानंतर सुरेंद्रनाथ बॅनर्जी इत्यादी इत्यादी हे प्रमुख राजकीय नेते मवाळ विचारसरणीचे होते. मग मवाळांची विचारधारा कशी होती
हे पण आपण थोडं इथं समजून घेतलं पाहिजे. मवाळांची मधली प्रमुख गोष्ट जर पाहायची झाली तर आपल्याला असं म्हणता येईल की इंग्रजांच्या न्यायबुद्धीवरती ह्या मवाळ नेत्यांचा विश्वास होता. भारतीयांची कुठलीही मागणी सनदशीर पद्धतीने इंग्रजांसमोर मांडली तर इंग्रज आपल्या मागण्या मान्य करतात यावरती त्यांचा विश्वास होता. आणि त्यामुळं ह्या भारतीय राष्ट्रीय काँग्रेसच्या ह्या पहिल्या टप्प्यामध्ये म्हणजेच मवाळ कालखंडामध्ये इंग्रजांच्या विरोधात कुठलीही आंदोलनं, मोर्चे किंवा इंग्रजांना स्पष्टपणे विरोध करण्याचं काम ह्या कालखंडात झालेलं नाही. मग ह्या कालखंडामध्ये मवाळांनी कुठलं कार्य केलं ह्याचा पण आपल्याला विचार केला पाहिजे. सगळ्यात महत्त्वाची गोष्ट मवाळांनी ह्या कालखंडामध्ये केली ती म्हणजे भारतीय लोकांमध्ये राजकीय जागृती घडवून आणली. ही राजकीय जागृती घडवून आणताना जे प्रमुख मवाळ विचारांचे नेते होते त्यांनी वेगवेगळ्या प्रकारे ती घडवून आणली. मग त्यांनी त्यासाठी वृत्तपत्रांचा आधार घेतला, त्यासाठी त्यांनी वेगवेगळे ग्रंथ लिहिले. त्याचबरोबर दादाभाई नौरोजीसारखे ज्यांना आपण भारताचे पितामह किंवा ग्रँड ओल्ड मॅन ऑफ इंडिया म्हणून ओळखतो, त्या दादाभाई नौरोजींनी प्रत्यक्ष लंडनमध्ये आणि इंग्लंडमध्ये जाऊन तिथले जे संसद सदस्य आहे त्यांच्यामध्ये भारतातील लोकांच्या खऱ्या स्थितीची माहिती त्यांना देण्याचं काम केल्याचं दिसून येतं. त्याचबरोबर तेथील वृत्तपत्र, तेथील लोक यांना भेटून भारतीय लोकांच्या दारिद्र्याची खरी कल्पना दादाभाई नौरोजींनी तिथल्या लोकांना दिल्याचं दिसून येतं. दुसरी एक गोष्ट दादाभाई नौरोजींनी केली की इंग्रजी सरकारचं जे इथलं आर्थिक धोरण आहे त्याच्यावरती खूप चांगला प्रकाश त्यांनी इथं टाकला. दरवर्षी भारतातून किती मोठी संपत्ती इंग्रज इथून घेऊन जातात याबाबत त्यांनी आर्थिक निस्सारणाचा सिद्धांत मांडल्याचं आपल्याला दिसून येतं. खरं तर त्या काळातले हे जे मवाळ विचारवंत होते त्यामध्ये आर्थिक गोष्टींचा अभ्यास करणारे हे थोर राजकीय नेते होते. त्यामध्ये गोपाळकृष्ण गोखलेंचा समावेश होतो, दादाभाई नौरोजींचा समावेश होतो. मग मवाळांनी हे जे काही कार्य केलं त्यामध्ये महत्त्वाच्या कामामध्ये त्यांनी भारतीयांचं आर्थिक शोषण इंग्रज कसं करतात ते तर सांगितलंच, पण त्याबरोबर भारतीय राष्ट्रीय काँग्रेसची जी दरवर्षी अधिवेशनं व्हायची, एकतर 1885 साली भारतीय राष्ट्रीय काँग्रेसची स्थापना झाली. त्याच्यानंतर प्रत्येक वर्षी भारतातल्या कुठल्या ना कुठल्या शहरामध्ये काँग्रेस संघटनेची अधिवेशनं होत होती. पहिल्या अधिवेशनाला संपूर्ण भारतातून 72 प्रतिनिधी उपस्थित होते. हळूहळू प्रत्येक अधिवेशनाला उपस्थित राहणाऱ्या प्रतिनिधींची संख्या वाढत गेली आणि मग हीच काँग्रेसची लोकप्रियता नंतर इंग्रजांच्या डोळ्यात सलू लागल्याचं आपल्याला दिसून येतं. मग इंग्रजांनी सुरुवातीला ह्या भारतीय राष्ट्रीय काँग्रेसला सहकार्य करण्याचं धोरण राबवलं होतं, परंतु नंतर भारतीय राष्ट्रीय काँग्रेसच्या अधिवेशनांना जागा पण मिळणार नाही ह्याची दक्षता इंग्रजांनी घ्यायला सुरुवात केली. इंग्रजांनी एक प्रकारे भारतीय राष्ट्रीय काँग्रेस ह्या संघटनेला सहकार्य करायचं सोडून दिलं आणि तसं संघटनेचं काम हळूहळू वाढायला लागलं. भारतीय राष्ट्रीय काँग्रेस ह्या संघटनेने किंवा मवाळ कालखंडातल्या ह्या मवाळ नेत्यांनी खूप मोठं कार्य भारतीय स्वातंत्र्य चळवळीमध्ये केल्याचं दिसतं. एकतर आपण पाहिलं की त्यांनी भारतीय लोकांमध्ये राजकीय जागृती घडवून आणली. त्यांच्या प्रयत्नांमुळं भारतीय लोकांमध्ये राष्ट्रवाद निर्माण तर झालाच होता अगोदरच, पण राष्ट्रवादामध्ये वाढ झाल्याचं पण दिसून येतं. दुसरी गोष्ट त्यांनी केली की भारतीय लोकांचं आर्थिक शोषण कसं वेगवेगळ्या मार्गाने इंग्रज करतात, मग ते करांच्या रूपाने असेल, इथला जो प्रशासकीय इंग्रजांचा नोकरवर्ग आहे त्याच्यासाठी दिलेलं वेतन असेल, लष्करावरती केला जाणारा खर्च असेल, परदेशामध्ये इंग्रजांची जी युद्ध होत होती त्या युद्धांसाठीही पैसा भारतातूनच उभा केला जात होता आणि अशा वेगवेगळ्या कारणांमुळं भारत हळूहळू दरिद्री होत आहे हे सप्रमाण दादाभाई नौरोजीसारख्या अर्थतज्ज्ञांनी त्यावेळेस, गोपाळकृष्ण गोखलेंसारख्या अर्थतज्ज्ञांनी त्यावेळेस दाखवून दिलेलं होतं. याशिवाय त्यांनी काय काम केले तर आपल्याला माहिती आहे की त्यावेळेस इंग्रज लोक इथं जे प्रशासन राबवत होते त्यामध्ये
ICSची परीक्षा देऊन जे उच्चपदस्थ अधिकारी भारतामध्ये नोकरीसाठी येत होते, ती ICSची परीक्षा त्यावेळेस इंग्लंडमध्ये घेतली जात होती. मग मवाळांनी ही परीक्षा भारतातही घेतली जावी, जेणेकरून भारतीय विद्यार्थ्यांना भारतातच ती परीक्षा देता येईल, ह्याच्यासाठीही आग्रह धरला होता. त्यानंतर कर शेतकऱ्यांवरती जे आकारले जात होते त्या करांचं प्रमाण कमी करण्यात यावं. नैसर्गिक आपत्ती, मग त्यामध्ये दुष्काळ असेल, अतिवृष्टी असेल किंवा रोगांच्या इतर काही साथी असतील. आता आपण पाहतोय की आपल्या भारतामध्ये च नव्हे तर संपूर्ण जगामध्ये कोरोनाची साथ आलेली. तसं त्यावेळीसुद्धा वेगवेगळ्या प्रकारच्या साथी भारतामध्ये येत होत्या, आलेल्या होत्या आणि तशा साथीच्या कालखंडामध्ये सुद्धा इंग्रजांनी आपले भारतीयांवरचे कर कमी केलेले नव्हते. तर हे सगळं मवाळांचं कार्य होतं. त्यामुळं भारतीय लोक जे आहेत ते मवाळांचे ऋणी राहिले पाहिजेत असं मला वाटतं. पुढच्या वेळेस आपण जहाल कालखंड बघूया. धन्यवाद.